डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य हे प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. त्यांच्याबद्दल अनेक रंजक आणि हृदयस्पर्शी कथा आहेत. त्यातील एक रंजक गोष्ट म्हणजे चव्हाट्यावरचा चहा. मी भीमराव आंबेडकर माणूस म्हणून चहा प्यायला आलो होतो, पण इथं अजूनही माणूसपणाचा हक्क मिळालेला नाही. हिंदू असूनही तू मनुस्मृती नाकारतोस, तू दलित असून संविधान लिहितोस. याला काय माहीत कायदा काय असतो. पण संविधानाचा मसुदा तयार व्हायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. म्हणजे बाबासाहेबांनी भारताला दिलेलं सर्वात मोठं बौद्धिक योगदान आहे. स्त्रियांना समान अधिकार नसेल तर ही लोकशाही कशाची. मी जन्माने भलेही अछूत असेन, पण मृत्यूपर्यंत मी अछूत राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य हे प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. त्यांच्याबद्दल अनेक रंजक आणि हृदयस्पर्शी कथा आहेत. त्यातील एक रंजक गोष्ट म्हणजे चव्हाट्यावरचा चहा. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका गावात भाषणासाठी गेले होते. भाषण झाल्यावर ते फार थकले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या सहकार्याला विचारलं, एखाद्या हॉटेलमध्ये बसून चहा मिळेल का. सहकारी थोडासा घाबरला, कारण त्या काळात अस्पृश्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देत नसत. पण बाबासाहेब म्हणाले, चहा मिळतो का ते बघ, आपल्याला नको म्हणतील तर हरकत नाही. थोड्या वेळाने एक हॉटेल सापडलं. मालकाने दुरूनच विचारलं, काय पाहिजे. सहकार्याने उत्तर दिलं, 2 चहा. मालकाने दोन्ही चहा एका चहाच्या कपात ओतले आणि तो कप त्याने हॉटेलच्या पायऱ्यांवर ठेवला. बाबासाहेब उठून गेले, कप उचलला आणि शांतपणे तो चहा प्यायला लागले. लोकांनी पाहिलं की एक शिक्षित पोशाखातला माणूस चहा पायरीवर बसून पितोय. तेव्हा काही जण पुढे आले आणि विचारलं, तुम्ही कोण. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मी भीमराव आंबेडकर माणूस म्हणून चहा प्यायला आलो होतो, पण इथं अजूनही माणूसपणाचा हक्क मिळालेला नाही. तर ही गोष्ट सामाजिक विषमतेवरचा एक कठोर वास्तव उघडत करीत असली तरी बाबासाहेबांनी त्या प्रसंगालाही मोठ्या धैर्याने सामोरे जात समाजाला एक मोठा संदेश दिलाय. तो असा की स्वाभिमान गमावू नका, शिक्षण आणि संयमाने समाज परिवर्तन घडवा. बाबासाहेबांच्या आयुष्यात अशा अनेक घटना आहेत ज्या केवळ प्रेरणादायी नाहीत, तर आजही समाजाला विचार करायला भाग पाडतात. तर आणखी एक अशाच एका प्रसंगाची गोष्ट आहे, ती आपण ऐकूयात. शिक्षण म्हणजे शक्ती. बाबासाहेबांची बालपणीची प्रेरणादायक गोष्ट. ही गोष्ट आहे भीमराव आंबेडकर यांच्या लहानपणीची. तेव्हा ते 7व्या इयत्तेत शिकत होते. एकदा शाळेत एक निरीक्षक, ज्यांना आपण इन्स्पेक्टर म्हणतो, ते भेटीस आले होते. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, कोणी कविता म्हणून दाखवेल का. बहुतेक सगळे विद्यार्थी गप्पच बसले होते. पण लहानसा भीमराव उभा राहिला आणि म्हणाला, मी कविता म्हणून दाखवतो. शिक्षक थोडे थांबले, कारण त्या काळात दलित विद्यार्थ्यांकडे दुय्यम नजरेने पाहिलं जायचं. पण निरीक्षकांनी होकार दिला. भीमरावने संपूर्ण कविता अत्यंत स्पष्ट, आत्मविश्वासाने आणि सुरेख पद्धतीने म्हणून दाखवली. निरीक्षक भारावून गेले. त्यांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितलं, हा मुलगा खूप हुशार आहे, याला नीट शिक्षण दिलं पाहिजे. याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये. त्या दिवशीपासून भीमरावाच्या शिक्षणाकडे शाळेतील शिक्षक आणि प्रशासन थोडं लक्ष देऊ लागले. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं. तर पहिली गोष्ट, आत्मविश्वास ठेवा. दुसरी, शिक्षणात प्रामाणिकपणा ठेवा. आणि तिसरं महत्त्वाचं, समाज काहीही बोलो, पण आपल्याला आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावाच लागतो. बाबासाहेबांच्या अशा अनेक कथा आहेत ज्या आजही मनात प्रेरणेची ज्योत पेटवतात. त्यातील एक संघर्ष बाबासाहेबांची गोष्ट. माझं शिक्षण माझा हक्क, बाबासाहेबांचा संघर्ष. बाबासाहेब भीमराव आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. ब्रिटिश सरकारकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. मात्र काही काळानंतर ही शिष्यवृत्ती बंद झाली. पैशांची कमतरता होती, खाण्यासाठी पैसे नव्हते, राहण्यासाठी भाडं भरता येईना आणि पुस्तकं घेणं तर दूरच. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीतही
बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी दिवसाचे दिवस उपाशी राहून अभ्यास केला. पुस्तके वाचण्यासाठी लायब्ररीत तासनतास बसत एकेका पानावर नोंदी घेत. काही दिवस तर उपाशी पोटी झोपावे लागले. पण त्यांच्या डोळ्यांपुढे एकच ध्येय होतं, ते म्हणजे माझं शिक्षण पूर्ण करायचं आणि माझ्या समाजासाठी नवं भविष्य घडवायचं. अखेर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, PhD मिळवली आणि ते भारतात परतले. हातात ज्ञानाची तलवार घेऊन अन्यायाविरुद्ध लढायला सज्ज झाले. या गोष्टीतून काय शिकायला मिळतं तर पहिलं, संघर्ष आला तरी ध्येय सोडायचं नाही. दुसरं, शिक्षण ही केवळ पदवी नाही, ती परिवर्तनाची शक्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तिसरं म्हणजे आपल्याला समाजासाठी काही करायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागतं. बाबासाहेबांची ही गोष्ट ऐकून खरंच अंगावर रोमांच येतो नाही का? आता आपण ऐकूयात बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीमागचा संघर्ष. चला तर मग एक नजर टाकूया या महान कार्यामागील संघर्ष आणि समर्पण यावर आधारित कथेमध्ये. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. देशासाठी एक नवं संविधान तयार करायचं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. हे काम ऐकायला जरी मोठं वाटत असलं तरी त्यामागे प्रचंड मेहनत आणि संघर्ष होता. बाबासाहेब अक्षरशः रात्रंदिवस संविधानाच्या मसुद्यावर काम करत असत. हजारो वर्षांची गुलामी, जातीभेद, अस्पृश्यता, महिला अत्याचार, गरिबी हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी संविधान घडवायला सुरुवात केली. ते कोणत्याही धर्म, जाती, वर्गाला दुजाभाव होणार नाही असं संविधान बनवत होते. तरीही मसुदा तयार करत असताना त्यांना अनेक लोकांनी विरोध केला. हिंदू असूनही तू मनुस्मृती नाकारतोस, तू दलित असून संविधान लिहितोस, याला काय माहीत कायदा काय असतो. पण या सगळ्या गोष्टींकडे बाबासाहेबांनी शब्दाने नाही तर कामगिरीने उत्तर दिले. त्यांनी संयम राखून संविधान तयार केलं, असं संविधान जे आजही जगातील सर्वात मोठं आणि विस्तृत संविधान म्हणून मानलं जातं. तुम्हाला हे माहिती आहे का, संविधानाचा मसुदा तयार व्हायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. 295 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूच्यानं भरलेलं हे दस्तावेज म्हणजे बाबासाहेबांनी भारताला दिलेलं सर्वात मोठं बौद्धिक योगदान आहे. या गोष्टीतून काय शिकायला मिळतं तर पहिलं, विद्वत्ता आणि श्रम यांच्या जोरावर इतिहास घडवता येतो. दुसरं, सत्ता नसलं तरी विचार मोठा असेल तर तो देश घडतो. आणि तिसरं महत्त्वाचं, विरोध झाला तरी शांतपणे मुद्देसूदपणे काम करीत राहिलं तर यश नक्की मिळतं. आता आपण ऐकूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीतील खरी क्रांती. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दलित, महिला आणि श्रमिक वर्गाला केवळ हक्क दिले नाहीत तर पहिल्यांदाच मानवी प्रतिष्ठा मिळवून दिली. चला सविस्तरपणे पाहूया. पहिलं, दलितांसाठी दिलेले अधिकार. बाबासाहेबांनी स्वतः दलित असल्यामुळे समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अस्पृश्यता यांचा संघर्ष स्वतः अनुभवला होता. म्हणूनच त्याने संविधानात हे स्पष्टपणे मांडले. अनुच्छेद 17, अस्पृश्यतेचा अंत. अस्पृश्यता पूर्णपणे रद्द केली गेली आणि ती पाळणं दंडनीय अपराध ठरवण्यात आलं. अनुसूचित जातींना आरक्षण. शिक्षण, नोकरी आणि राजकारणात दलितांना आरक्षण देण्यात आलं, जेणेकरून हजारो वर्षांपासून चालत आलेली सामाजिक विषमता दूर करता येईल. अनुच्छेद 46, सामाजिक न्यायासाठी धोरण. राज्याने अनुसूचित जाती आणि जमातींना शैक्षणिक व आर्थिक मदत करावी अशी जबाबदारी संविधानात नमूद केली. दुसरं, महिलांसाठी दिलेले अधिकार. भारतीय समाजात महिलांना अनेक वर्ष दुय्यम वागणूक मिळत होती. बाबासाहेबांनी पहिल्यांदा महिलांना कायद्यात समान अधिकार दिले. समान नागरिकत्वाचा अधिकार. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार, शिक्षण, संपत्ती, नोकरी, मताधिकार आणि विवाह घटस्फोटात स्वातंत्र्य. हिंदू कोड बिल. बाबासाहेबांनी महिलांना वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि पतीशी समान हक्क मिळवून देण्यासाठी हे क्रांतिकारी विधेयक मांडलं. तेव्हा याला मोठा विरोध झाला, पण बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं, जर स्त्रियांना समान अधिकार नसेल तर ही लोकशाही कशाची.
श्रमिक कामगार वर्गासाठी दिलेले अधिकार। बाबासाहेब हे भारतातील पहिले श्रममंत्री। त्यांनी कामगारांसाठी अनेक महत्त्वाचे कायदे आणले। पहिला, 8 तासांचा कामाचा दिवस। भारतात पहिल्यांदाच 8 तासांचा कामाचा दिवस लागू केला। याआधी मजुरांना 12 ते 14 तास काम करावे लागायचं। दुसरा, मातृत्व लाभ कायदा। काम करणाऱ्या स्त्रीला गरोदरपणात सुट्टी, वेतन आणि सुरक्षितता यांचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला। तिसरं, कामगारांसाठी कल्याणकारी योजना। कर्मचारी भविष्य निधी, विमा योजना आणि बेरोजगारी विरुद्ध संरक्षण देणारे कायदे त्यांनी तयार केले। या गोष्टी मागचं तात्पर्य काय तर बाबासाहेबांचं संविधान हे केवळ कायद्यांचा संग्रह नाही तर शोषितांसाठी आशेचा दिवा आहे। दलितांना आत्मसन्मान, महिलांना समानतेचा अधिकार आणि श्रमिकांना सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन। आता आपण ऐकूयात बाबासाहेबांच्या राजकीय जीवनातील संघर्षाचं वर्णन। खरं सांगायचं तर बाबासाहेबांचं राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हतं, ते होतं न्याय आणि समतेसाठीचा एक अखंड लढा। चला तर मग पाहूया त्यांच्या राजकीय जीवनातील संघर्षाचं हे तपशीलवार वर्णन। बाबासाहेबांनी सुरुवातीला आपलं संपूर्ण लक्ष शिक्षण आणि सामाजिक सुधारणांवर केंद्रित केलं होतं, पण त्यांना लवकरच लक्षात आलं की सामाजिक परिवर्तन हवं असेल तर राजकीय सत्ताही आवश्यक आहे। म्हणूनच बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या गोलमेज परिषदांमध्ये भारतातील दलित समाजाचं प्रतिनिधित्व केलं। त्यांनी तिथं ठामपणे सांगितलं, दलित ही स्वतंत्र जात आहे, त्यांना स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व हवं आहे। ही मागणी गांधीजींना मान्य नव्हती, त्यामुळे पुन्हा करार झाला आणि बाबासाहेबांनी अंतरात्म्याचा कडवट घोट पिऊन स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली। त्यांच्यासाठी एक मोठा राजकीय तडजोडीचा प्रसंग होता। या घटनेनंतर बाबासाहेबांनी 1936 साली इंडिपेंडेंट लेबर पार्टी हा पक्ष स्थापन केला। हा पक्ष श्रमिक, दलित, गरीब यांच्यासाठी होता। 1937च्या निवडणुकीत 15 जागाही त्यांनी जिंकल्या। नंतर 1951 शेड्यूल कास्ट फेडरेशन पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निर्माण झाली। हे पक्ष दलित हक्कांसाठी उभे राहिले, पण ब्राह्मणवादी वर्चस्व, काँग्रेसचं राजकीय वर्चस्व आणि निधर्मी विचारांमुळे हे पक्ष मोठे यश मिळवू शकले नाहीत। अशाच वेळी बाबासाहेबांनी 1952 साली लोकसभेची निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले। तरी पंतप्रधान नेहरूंनी त्यांना देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून नियुक्त केले। पण जेव्हा हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होऊ शकले नाही तेव्हा बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। जर महिला आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी मी लढू शकत नाही तर त्या सत्तेची मला काय गरज, हा त्यांचा सर्वोच्च नैतिकतेचा नमुना होता। शेवटी बाबासाहेबांनी ठरवलं, राजकारण हक्क देऊ शकतं पण आत्मसन्मान फक्त धर्म बदलूनच मिळेल। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी 10 लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला। ही राजकीय क्रांती होती जिथं त्यांनी सत्तेपेक्षा आत्मोद्धाराला प्राधान्य दिलं। या गोष्टी मागचा मतितार्थ काय तर बाबासाहेबांचं राजकारण म्हणजे केवळ निवडणूक जिंकणं नव्हतं, ते होतं शोषित, पीडित आणि वंचितांच्या न्यायासाठीचं रण। त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे सत्ता मिळवा पण ती समाज उभारणीसाठी वापरा, लोकशाही सहभागी व्हा पण सर्वसमावेशक लोकशाही घडवा, संघर्ष करा पण सन्मान गमावू नका। आता आपण ऐकूयात बाबासाहेबांच्या काही थेट भाषणातील ओळी। बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं ही केवळ भाषणं नव्हती, ती होती क्रांतीची हाक, विचारांची तलवार आणि आत्मसन्मानाचा गजर। त्यांच्या भाषणातील काही थेट ओळी आजही अंगावर काटा आणतात आणि विचारांना चालना देतात। पहिली ओळ, स्वाभिमान आणि आत्मसन्मानावर। मी जन्माने भलेही अछूत असेन पण मृत्यूपर्यंत मी अछूत राहणार नाही, ही घोषणा त्यांनी बऱ्याच ठिकाणी केली, विशेषतः धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर। या वाक्यात दलित स्वाभिमानाची अस्सल ठिणगी आहे। दुसरी ओळ, शिक्षणावर। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। ही त्रिसूत्री बाबासाहेबांची सर्वात प्रसिद्ध हाक आहे।
आजही लाखो युवकांच्या मनात ही ओळ प्रेरणास्त्रोत आहे. तिसरी ओळ समतेसाठीचा निर्धार. ज्यांना स्वाभिमान नाही त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. या ओळीतून बाबासाहेबांनी स्पष्ट केलं की स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर आत्मसन्मानही तितकाच महत्त्वाचा आहे. चौथी ओळ लोकशाहीवर विचार. लोकशाही हे केवळ एक शासन पद्धतीच नाही तर एक जीवनशैली आहे. त्यांचं लोकशाहीवर अतूट प्रेम होतं. ते मानायचे की समता, बंधुता आणि न्याय याशिवाय खरी लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. पाचवी ओळ धर्म आणि मानवतेवर. मनुष्याला धर्म असावा लागतो पण तो धर्म माणसाला दास बनवणारा नसावा. बाबासाहेबांचा धर्म म्हणजे मुक्तीचा मार्ग होता, अंधश्रद्धेचा नव्हे. सहावी ओळ आरक्षणाच्या तत्वावर. आरक्षण ही भीक नाही, तो हक्क आहे. हजारो वर्षांच्या अन्यायावर उत्तर देणारा उपाय आहे. आजही जेव्हा आरक्षणाबद्दल वाद सुरू होतो तेव्हा ही ओळ त्यांच्या मूळ अर्थाची जाणीव करून देते. ही फक्त वाक्य नव्हे तर चळवळीची घोषवाक्य आहेत. बाबासाहेबांचे संपूर्ण भाषण वाचणं म्हणजे समाजक्रांतीचा इतिहास पुन्हा जगणं. हवे असल्यास मी त्यांचे काही प्रसिद्ध भाषणांचे भाग, उदाहरणार्थ सामाजिक क्रांती म्हणजे काय, महिला आणि त्यांच्या हक्काबद्दलचं भाषण, धर्मांतराचा निर्णय, हे सविस्तर भाषणांचे अंशही देऊ शकतो. कुठलं भाषण तुम्हाला सविस्तर पाहायला आवडेल नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुचवा. आणि ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रीण, नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.